मित्रांनो, प्रथमतः मी तुम्हाला माझा परिचय देतो। मी मनोज संजय आवारे, राहणार घोडेगाव, तालुका खुलताबाद। मी जीएस ॲग्रो या कंपनीचं काम करतो। माझ्या मार्गदर्शनाखाली घोडेगावचे शेतकरी उत्तमराव जाधव यांच्या प्लॉटवर आपण आज व्हिजिट दिलेली आहे। तरी प्रथमतः या प्लॉटला लागवड 11 जून 2023 या रोजी झाली होती आणि आपण आज तारीख आहे 19/5/2024। प्रथमतः आज 11 महिने या प्लॉटला कंप्लीट झालेले आहे खोडवा पिकाला। तर आपण बघू शकता, हा खोडवा पीक उगम क्षमता जी आहे ती नंबर 1 झाली होती। यांनी या खोडवा पिकासाठी 15 दिवस झाले तेव्हा जर्मिनेटर या बकेटचा नवीन प्रोडक्ट आलेला, या प्रोडक्टचा वापर केलेला होता। हे प्रोडक्ट जर्मिनेटर वापरल्यानंतर तुम्ही जर बघू शकता, हा खोडवा पीक इतक्या सुप्त अवस्थेत भारी उगम झाली की 100% जर्मिनेटरचा रिझल्ट असा आला का पाहून सगळेजण हँग होऊन असा हा प्लॉट आहे। यांनी सगळ्यात अव्वल आपण आता यांना विचारू, यांनी काय काय ट्रीटमेंट आता लुक दिलेली आहे। दादा नमस्कार, माझे नाव उत्तम लक्ष्मणराव जाधव, राहणार रत्नापूर तालुका, रत्नापूर जिल्हा, संभाजीनगर। या ठिकाणी आज आपण या खोडवा पिकामध्ये थांबलेलो आहोत। त्या ठिकाणी आम्ही या खोडवा पिकाला आजपर्यंत पूर्ण ट्रीटमेंट जीएस ॲग्रोचीच केलेली, स्टंप बॉस, त्याच्यानंतर भीष्म पॉवर वगैरे जे काय आम्हाला त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनेच आम्ही सर्व काही केलेलं आहे। आणि त्यामुळेच आज हा प्लॉट आमचा इथपर्यंत आम्ही आज इथे येऊन पोहोचलेलो आहे। तुम्ही भीष्मा स्टार्टिंगला पहिल्या किती दिवसानंतर सोडलं लागवड झाल्यानंतर? हे स्टंप आणि बॉस आहे, आम्ही साधारण 1 महिन्याच्या नंतर सुरुवात की त्यांनी सांगितली त्या पद्धतीने आम्ही सुरुवात केलेली आहे। फवारणी पण केलेली आहे त्याच्या, आणि ड्रीप मधून पण सोडलेलं। तुमचे किती डोस आम्ही 2 हे वापरले त्यांचे, 2 बॉक्स म्हणजे साधारणतः आपण 5 ते 6 डोस स्टंप आणि 5 ते 6 डोस याचे केले। भीष्माचे किती? 2 डोस भीष्मा एक हे वापरलेलं, 1 बकेट भीष्मा वापरलेली। साधारणतः शेतकरी मित्रांनो, यांचं खोडव्याचं सगळं जर ॲव्हरेज धरलं आपण तर 350+ जायला पाहिजे असा हा क्वालिटीचा प्लॉट आहे। बघू शकता सगळेजण प्लॉटचा व्हिडिओ। सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच आहे की बाबांची वय 80 वर्ष, आईची 70 वर्ष, या वयात सुद्धा ते काम करून, स्वतः मेहनत करून या पद्धतीचा प्लॉट आणला। बाकी तर सगळे युवा शेतकरी राहतात, सगळ्यांना मेहनत आणि चिकाटीने आईचा आणि बाबाचा आदर्श घ्यावा, एवढीच या व्हिडिओत आम्ही सांगतो। धन्यवाद।